सध्या मी ज्या भागात आहे ते पिंपळगाव भोसले हा गाव आहे. पिंपळगाव भोसले हा वैनगंगा नदीला लागून असलेला परिसर आहे. हा गाव आहे आणि या गावामध्ये पुरेचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. वैनगंगा नदी जो पात्र आहे त्या नदीच्या पात्राला बाजूला असल्यामुळे या ठिकाणी पुराचा मोठा फटका पडला आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की अंगणवाडी असेल किंवा समाज भवन असेल हे पूर्णपणे पाण्यात गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता नागरिकांकडून या गावकऱ्याकडून या ठिकाणी जे साहित्य आहे साहित्य इतर हलवण्यात येत आहे आणि या ठिकाणी प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कशा प्रकारे पाण्याची पातळी वाढत आहे या चित्र म्हणून आपल्याला दिसू शकते. अशा प्रकारे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावामध्ये आता पाणी शिरण्याची भीती आहे, कारण की गोसीखुर्द धरणाचे जे पाणी उघडलं आहे, धरणचे जे नदीत पाणी सोडण्यात आलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याच्यामुळे गावात पाणी शिरत आहे. आपल्यासोबत या गावातले नागरिक आहे. भाऊ, काय परिस्थिती आहे सध्या गावातली? बहुत खराब परिस्थिती आहे सर. शेत वाहून गेले, खूप सारे नुकसान आहे. तुम्ही साहित्य इतर हलवत आहे? हो, वरती एक मजला काढलेला आहे, त्या मजल्यावर सामान येत आहोत. आपण या गावातली परिस्थिती बघितली ती अनेक शेतं पाण्याखाली गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि पाण्याची पातळी कुठेतरी कमी होताना दिसत नाहीये, ही वाढतच असल्यामुळे नागरिक आता चिंतित आहे. लवकरात लवकर प्रशासन यांना कुठेतरी इतरत्र हलवणार हे आता बघण्याचे महत्त्वाचं आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.